गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजलेले जवळजवळ 5:30 आणि फायनली मी निर्णय घेतलाय की आज मी घरातून बाहेर पडणार आहे, कोणालाही न सांगता. तर काय रिॲक्शन्स असणार आहेत आपण बघणार. सगळ्यात लेट तर आजचा व्हिडिओ पूर्ण एक हाईड अँड सी सारखा असणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही कंटिन्यू राहा असं माझं मत आहे. तर आजचा व्हिडिओ कशावरती डिपेंड आहे आणि मी कुठं जाणार आहे कोणालाही न सांगता हे तुम्ही या व्हिडिओमध्येच पाहायचं आहे आणि ओळखायचं आहे की मी कुठं गेली आहे. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला तर मला आधी निघण्यासाठी लवकरात लवकर मी तयार होते. तर मी आता आवरलेलं आहे, पटपट आवरलं आणि आता मला निघते मी घरातून बाहेर. तर चला लवकर जायचं आहे कारण की लेट झालं तर परत बोंब लागून होईल सगळे, म्हणून आता अजून अंधारच आहे. तर मी लवकरात लवकर निघते. चला. मी काय केलंय तूच बघ कॅमेरामध्ये कशी दिसते. दोन फोन छानच आहे पण तिथलंच जरा. फायनली अंजली आलेली आहे आणि आता आम्ही निघालोय एका छानशा ठिकाणी. सांगायचं नाही सांगितलेलं पण हे नाही होणार आहे. एकतर कोणाला सांगितलं नाहीये कार भरत चाललंय आज चाललंय. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, हाईड अँड सी असल्यासारखं. नक्की पहा येईपर्यंत. आणि आज मॅडम बघायला वेगळीच दिसते. लई छोटी मुलगी वाटायला लागली ग तू. लई छोटी वाटते. असे 2 वेण्या घालून आली. तुला बघून मला माझ्या शाळेत घालून जाईल का शाळेत. तेच दिवस चांगले, बोरिंग दिवस नाही खरंच. शाळेतलेच दिवस, शाळेतल्या आठवणी तेच सगळं बेस्ट. हे सगळं बोरिंग झाले. लाईफच नको मला. तेच जुने दिवस येऊ दे माझ्या असं वाटतं. तर जर जादू वगैरे असते तर मी त्याच दिवसांमधून कधी आलेच नसते बाहेर. तर आता आम्ही फायनली लोकेशनला आम्ही पोहोचलेलो आहे. म्हणजे प्रॉपर नाही, पण इथून 10 किलोमीटर अंतरावरती आमचं लास्ट डेस्टिनेशन आहे. आणि इथं आम्ही थोडंसं नाश्ता करण्यासाठी थांबलेलो. इकडे बघा समोसे. मॅडमला समोसा आवडला म्हणून समोसा घेतला. तर चला लवकर नाश्ता करूयात आणि निघूयात आपल्या लोकेशनकडे. आलो. तर इकडं आता आम्ही सुरुवात केली आहे. लोकेशनच्या आपण खूपच जवळ आलोय आणि तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे मस्त असं व्ह्यू. सो आपल्यासोबत राहा. दुसरी गोष्ट, इकडचं वातावरण तुम्ही बघू शकता. इकडचं नका बघू, ते वातावरण अजिबात चांगलं नाही आहे, घातक वातावरण आहे तुमच्यासाठी. पाठीमागचं वातावरण बघू शकता. तर इकडं अंजली साह बॅनर जे काय असेल ते असेल. मी तुम्हाला सांगते फक्त 2 मिनिट झाले आम्ही चालतोय आणि आतापासून आयो करायला लागली. अजून खूप लांब जायचंय. ऍक्च्युली तब्येतवान माणूस आहे मी, त्यामुळं होत असतं असं थोडंफार. आज बघू अंजली काय दिवे लावती. लय वर जायचं.
संध्याकाळपर्यंत पोहोचू अशी अपेक्षा आहे. मी नाही पोहोचले तरी अंजली नक्कीच पोहोचणार आहे. ब्लॉग ते कंटिन्यू करेल. तर अशा हो नाही माझी ठीक आहे, पण अंजलीपेक्षा अंजलीच्या बॅगचंच वजन जास्त झालंय आणि त्यात भरपूर काही घेऊन आलेली इथे. चलो शाळेतली छोटी मुलगी काय होत मला नाही हिची कॅपॅसिटी संपते आणि हिचा बघून माझं पण मोरल डाऊन होते. आता चालायचं कुठल्या साईड? 2 रस्ते आहेत, त्यांना विचारू भाई. इथून किती वेळ लागतो वरती चालायला? 1.5 तास जातो काका. चला तर इकडच्या साईडने आपल्याला जायचं आहे. सो कम ऑन लेट्स गो. आज संध्याचं एनर्जी पाहूया किती टिकते. आत्ताच ती रडा लागली. ये बात मत कर बेबी. चल पण चेन खराब झाली ना माझ्या बॅगेची बघ. वाव इथूनच पटांगण का आपलं. चला फायनली इकडं आता निघालोय आम्ही चालायला. व्यवस्थित ओके रस्ता तर ठीक आहे. तर बघूयात. पहिल्यांदा काहीतरी करतोय. हो हे फर्स्ट ट्रेकिंग आहे आमचा. फर्स्ट माझ्या लाईफ मधलं फर्स्ट. आणि तेही घरच्यांना न सांगता. जे होईल ते होईल. देखा जाएगा भी. इधर देखो रस्ते. हे बघा रस्ते. आम्ही अजून 1 ते 1.5 तास त्या काकूंनी सांगितलं ना 1 ते 1.5 तास लागणार आहे. आम्ही चालणार. त्यात आम्ही डब्बा चलतोय म्हणल्यावरती तर आम्हाला 2 खूप वेळ लागणार आहे. संध्याकाळी हे बंद असोपर्यंत तर नक्की पोहोचू आम्ही. आणि इकडून चालायला लागल्याच्या नंतर ना तर परत म्हणू शकत नाही की गाडीवरती नेऊन सोडा म्हणून. नाही लई जुगाड करत आलोय आम्ही इथपर्यंत. आमची अपेक्षा अशी होती की आम्ही थोड्या पैशात येऊ. सगळे पैसे संपले आमचे. खत्म हो गया. हाँ सिरियसली संपले. खत्म. टाटा बाय बाय हो गए यहाँ पे. आता चला आता चालत जायचं. अजून निम्म्यात पण नाही तोवरच आम्हाला तर. अरे निम्म्याचं निम्म पण नाही ग. फिर भी चलेंगे भाई चलेंगे. अंजलि को पीछे छोड़ दिया मैंने तो. काय बोलती बघ. मोजून 10 मिनिट झालेत फक्त आम्ही चढून. ते लोक उतरायला पण लागले. छोटे पोरं. ते आले किती वाजता असते? ते आले असतील जीपने मला असं वाटतं. उतरतो ना. हो मम्मा सो सॅड. लय म्हणत होतं ना सुंदरी जाड झाली. घरी आल्यावरती अशीच दिसणार आहे मी तुम्हाला. हो ते खरं. चालते विचार. ट्रेकिंग पण काही सोपं नाही, पण माझ्या आयुष्यातली फर्स्ट ट्रेकिंग आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे ह्या गोष्टीसाठी. बट वेट असल्यामुळं थोडंसं मला टाइम पण लागतोय आणि चाललं की. पण जेव्हा आम्ही वरती पोहोचू ना तेव्हा खरंच खूप भारी वाटेल. कारण की एवढं जे खूप चालणं खूप आहे. म्हणजे कधी एवढं चालले नाही मी पण. आणि त्यात आम्ही काल पण रात्री खूप चाललोय दोघे. भयंकर चाललोय. त्यात आज सकाळी पण आमचा प्रवास सुरू झाला त्यावेळेसला पण भरपूर उत्साह होता. बट आम्हाला खूप खड्ड्यात गाडलेले आहे आजपर्यंतचे प्लॅनिंग. नाही आजपर्यंतचे सगळ्यांसोबत केलेले प्लॅनिंग हे फेल झाले. पण आम्ही ठरवलं होतं ऍटलीस्ट इथपर्यंत तरी आलोय आम्ही आणि जाऊनच राहणार. हे जे आमचे मित्र वगैरे पाहणार ना त्यांना सांगते बघा आम्ही करून दाखवलं. बघा आम्ही ज्यावेळेसला बोललो की आम्ही जाणार आहे हसले बिचारे आमच्यावरती. आता बघा आम्ही कुठं आलोय. त्यांना पण विचारलं होतं आपण. हो सगळ्याला बोललेलो पण आलं नाही कोणी. जाऊ द्या इट्स ओके. हा ब्लॉग थोडासा लांब म्हणजे मोठा होऊ शकतो कारण की प्रवास पण लय मोठा आहे ना. आणि प्रवासामधल्या गमती जमती तर पाहायला तुम्हाला आवडणारच आहे. तर चला परत सुरू करू आपण. चला तुम्ही बघू शकता ना हमारे पीछे कोई है ना आगे कोई है. पण आवाज येतो एवढी शांतता. इकडं आम्ही दोघीच चाललोय बाकीचं कोण दिसत नाही आम्हाला. खरंच कोणच नाही.
एवढ्या भयंकर आणि सुनसान जागेवरती मी आणि अंजली गेलेलो होतो. तर यानंतर काय काय झाले तुम्हाला पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे. सो कंटिन्यू करा आणि बघा आमच्यासोबत काय घडलं नक्की. थँक्यू.